वेरी गुड डे चिल्ड्रन। आज मैं 8वीं कक्षा का किया गया पाठ जीवन धात्री वर्षा, ये एक संकलित पाठ है। इस पाठ के प्रश्नोत्तर के बारे में आपसे चर्चा करूंगी बच्चों, ठीक है। यहाँ पर पहला मेन प्रश्न बनता है, एक वाक्य में उत्तर लिखिए। पहला प्रश्न है, जीवन के लिए क्या अनिवार्य है? इसका उत्तर है, जीवन के लिए पानी अनिवार्य है। दूसरा प्रश्न, पानी के स्रोत कौन कौन से हैं? इसका उत्तर, नदी, नाला, सागर आदि पानी के स्रोत है। थर्ड प्रश्न, मानसून की हवाएं क्या लाती है? उत्तर, मानसून की हवाएं वर्षा लाती है। पांचवा प्रश्न, वर्षा नहीं होती तो क्या होता है? उत्तर, वर्षा नहीं होती तो अकाल पड़ता है। अकाल का मतलब होता है यहाँ पर बरगाಲ, ड्रॉट ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ओके चिल्ड्रन। सिक्स्थ प्रश्न, शुद्ध जल का स्रोत क्या है? उत्तर है, शुद्ध जल का स्रोत वर्षा है। सेकंड मेन प्रश्न यहाँ पर बनता है, 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए। पहला प्रश्न है, बादल कैसे बनते हैं? उत्तर, समुद्र, झील, तालाब और नदियों का पानी सूरज की गर्मी से भाष्प बनकर ऊपर उड़ता है। इस भाष्प से बादल बनते हैं। ಅಂದ್ರೆ ಸಮುದ್ರ, ಕೆರೆ, ಹೊಂಡ, ನದಿ ಇವೆಲ್ಲದರದ ನೀರು ಏನಾಗುತ್ತೆ, ಸೂರ್ಯನ ಒಂದು ಶಾಖದಿಂದ ಆವಿಯಾಗಿ ಮೇಲ್ ಹೋಗುತ್ತೆ. ಅದೇ ಆವಿ ಮುಂದೆ ಮೋಡಗಳಾಗಿ कन्वर्ट आगते। ओके चिल्ड्रन। दूसरा प्रश्न, हवा में रहने वाले भाष्प से पानी बूंदे कैसी बनते हैं? ನೋಡ್ರಿ, ಗಾಳಿಯಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಭಾಷ್ಪ, ಹೌದು ತಾನೆ, ಅವು ನೀರಿನ ಹನಿಗಳಾಗಿ ಹೇಗಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। जब हवा में रहने वाले बादल ठंडी हवा से टकराते हैं तो इनमें रहने वाले भाष्प के कण पानी की बूंदे बन जाते हैं। ಅಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಆ ಒಂದು ಗಾಳಿಯಲ್ಲಿರುವಂಥ ಭಾಷ್ಪದ ಕಣಗಳು ಒಂದು ತಂಪಾದ ಗಾಳಿಗೆ ಅದು ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದಾಗ ಅವೇನಾಗ್ತವಂತಪ್ಪ ಅಂದರೆ ಅದರಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಬಾಷ್ಪದ ಕಣಗಳು ನೀರಿನ ಹನಿಗಳಾಗಿ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಾವೆ। ओके चिल्ड्रन। थर्ड प्रश्न है, अकाल से क्या क्या हानियां होती हैं? ಅಂದರೆ ಡ್ರಾಟ್, ಹೌದು ತಾನೆ, ಬರಗಾಲ, ಬರಗಾಲದಿಂದ ಏನೇನು ಹಾನಿಯಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ। अकाल से खेत सूख जाते हैं, गाय बैल आदि मरने लगते हैं। ನೋಡ್ರಿ, ಹೊಲಗಳೆಲ್ಲ ಒಣಗಿ ಹೋಗ್ತಾವು, ದನ ಕರುಗಳೆಲ್ಲ ಸಾಯಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾವು, ಹೌದು ತಾನೆ। फोर्थ प्रश्न यहाँ पर, वर्षा कब होती है? मಳೆ ಯಾವಾಗ ಆಗತ್ತೆ? उत्तर, बूंदों वाले बादल भारी होकर जब धरती की आकर्षण शक्ति से खींचे जाते हैं तब वर्षा होती है। ನೋಡ್ರಿ, ಈ ಒಂದು ಹನಿಗಳಿರುವಂಥ ಮೋಡಗಳು ವಜ್ರವಾಗಿ ಭಾರವಾಗಿ ಒಂದು ಭೂಮಿಯ ಆಕರ್ಷಣೆಯ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಅವೇನು ಮಾಡ್ತಾವು, ಸೆಳೆಯಲ್ಪಡ್ತಾವು, ಅವಾಗ ಮಳೆಯಾಗತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು। पांचवा प्रश्न, वर्षा नहीं होती तो क्या होता है? ಮಳೆ ಆಗಲ್ಲ ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ? वर्षा नहीं होती तो अकाल पड़ता है, खेत सूख जाते हैं और गाय बैल आदि मरने लगते हैं। सिक्स्थ प्रश्न, बाढ़ किसे कहते हैं? मतलब फ्लड, बाढ़ का मतलब यहाँ पर होता है फ्लड। जब बहुत ज्यादा वर्षा होती है तो नदियां अपने किनारों को तोड़कर बहने लगती है, इसे बाढ़ कहते हैं। थर्ड मेन प्रश्न यहाँ पर, शब्द और अर्थ का मिलान कीजिए। ಶಬ್ದಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಅರ್ಥಗಳನ್ನ ಹೊಂದಿಸಿ ಬರೆಯಿರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ। पेय, इसका मतलब होता है पीने की चीज। भारी, इसका मतलब होता है वजनदार। प्रतीक्षा, इसका मतलब होता है इंतजार। खेत, इसका मतलब होता है जमीन। चारवा मेन प्रश्न है, नमूने के अनुसार शब्द बनाइए। गति, दुर्गति, गंध, दुर्गंध, गुण, दुर्गुण, भाग्य,
दुर्भाग्य। ನಮೂನೆ के अनुसार ವಿಲೋಮ ಶಬ್ದों को जोड़िए। ಅಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಅನ್ನ ಇಲ್ಲಿ ಜೋಡಿಸ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆನ್ಸರ್ ನಾನು ಜೋಡಿಸಿದಿನಲ್ಲಿ सूखा गीला, ऊपर नीचे, अच्छी बुरी, सर्दी गर्मी, अंदर बाहर। 6th मेन प्रश्न यहाँ पर नमूने के अनुसार एक साथ आने वाले शब्दों को लिखिए। एक साथ का मतलब होता है हम जब भी बात करते हैं इन दोनों शब्दों को हम उपयोग में करते हैं बच्चों, बात में वाक्य में उपयोग बनाते हैं। ठीक है, यहाँ पर नमूना है नदी नाला, खाना पीना। अगर हम एक वाक्य बनाए तो आपका खाना पीना हो गया ऐसे कहेंगे, है कि नहीं। इसी तरह इसे कहते हैं हम एक साथ आने वाले शब्द। सेकंड वन है पशु पक्षी, पेड़ पौधा, रोना धोना। ओके चिल्ड्रन। 7th मेन प्रश्न है नमूने के अनुसार प्रेरणार्थक क्रिया रूप लिखिए। प्रेरणार्थक प्रथಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯಾ ರೂಪ ಬರೀರಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಮೂನಾ ಖೀಂಚನ, ಖಿಂಚಾನ ಅದು ಸಿಂಚಾನ ಆಗಿದೆ, ಖಿಂಚಾನ ಆಗಬೇಕು. ಖೀ ಸ್ಪೆಲ್ಲಿಂಗ್ ಮಿಸ್ಟೇಕ್ ನೀವು ಸರಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ, ಖಿಂಚಾನ. सीखना सिखाना, पीटना पिठाना, सीना सिलाना, पीना पिलाना। ओके चिल्ड्रन। यहाँ पर 8वां मेन प्रश्न है नमूने के अनुसार अन्य वचन रूप लिखिए। ಅಲ್ಲಿ ನಮೂನ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಮಾಡೆಲ್ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಎರಡು ತರ ಮಾಡೆಲ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ. पहाड़ पहाड़ एज इट इज ಇದೆ, बच्चा बच्चे, है कि नहीं। यहाँ पर दूसरा है पेड़ पेड़, थर्ड वन है शेर शेर, फोर्थ वन है वचन वचन। इसी तरह बेटा बेटे, बचड़ा बचड़े, लड़का लड़के। ओके चिल्ड्रन। 9th प्रश्न है वाक्य में प्रयोग कीजिए। वाक्यವನ್ನು ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. पहला वर्ड है ऊपर उठना, गिरे हुए को ऊपर उठना है। सेकंड वन बादल बनना, तुम सब नाटक में बादल बनना चाहोगे। थर्ड वन टकराना, भागते समय टकराना नहीं चाहिए। फोर्थ वन खींचना, तुम इस रस्सी को खींचना शुरू करो। फिफ्थ वन रोचक, बारिश का बहुत बड़ा रोचक कहानी है। सिक्स्थ वन प्रतीक्षा, हम सबको अच्छे दिन का प्रतीक्षा करना चाहिए। 10th मेन है सूची बनाई। किस बात की सूची अभी मैं पढ़ूंगी यहाँ पर। वर्षा पानी का मूल है, वर्षा अधिक होने पर भी हानियां होती है और वर्षा न होने पर भी हानियां होती है। इन हानियों की सूची बनाई ಅಂದ್ರೆ ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ. सूची का मतलब होता है लिस्ट आउट ಮಾಡೋದು. ओके चिल्ड्रन। अधिक वर्षा से होने वाली हानियां, ಬಹಳ ಮಳೆ ಆದ್ರೆ ಅದರಿಂದ ಏನು ಹಾನಿ ಆಗುತ್ತೆ. बाढ़ आता है, फ्लड ಬರುತ್ತೆ, सब कुछ पानी में बह जाता है, ಎಲ್ಲದೂ ನೀರಲ್ಲಿ ಹರಿದು ಹೋಗುತ್ತೆ. सारा ಜನಜೀವನ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ हो जाता है, ಎಲ್ಲ ಜನರ ಜನಜೀವನ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಆಗುವಂತದ್ದು. अधिक वर्षा से जीव हानियां भी होती है, ತುಂಬಾ ಮಳೆ ಬಂದ್ರೆ ಜೀವ ಹಾನಿ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಆಗುವಂತದ್ದು. ವರ್ಷಾ ನ ಹೋನೆ ಸೆ ಹೋನೆ ವಾಲಿ ಹಾನಿ, ಮಳೆ ಬರಲೇ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅವಾಗ ಏನು ಹಾನಿ ಆಗತ್ತೆ. खेत सूख जाते हैं, ಹೊಲ ಗದ್ದೆಗಳೆಲ್ಲ ಒಣಗಿ ಹೋಗ್ತಾವು. गाय बैल मरने लगते हैं, ಆಕಳು ಕರು ಆಕಳು ಎಮ್ಮೆ ಎಲ್ಲ ಸಾಯ್ತಾವು. पीने का पानी के लिए तरसना पड़ता है, ಕುಡಿಯುವ ನೀರಿಗೋಸ್ಕರ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ, तरसना मतलब ಏನು, ಹಾಹಾಕಾರ ಎದ್ಬಿಡುತ್ತೆ ಅವಾಗ. पानी की कमी से बहुत सारे समस्याओं को झेलना पड़ता है, ಈ ನೀರು ಕಡಿಮೆ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಾವು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಎದುರಿಸಬೇಕಾಗತ್ತೆ. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಭಾಷಾ ಜ್ಞಾನ. ಈ ಒಂದು ಭಾಷಾ ಜ್ಞಾನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತ ನಿಮ್ಮ ಗ್ರಾಮರ್ ಪಾರ್ಟ್ ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಪ್ರೇರಣಾರ್ಥ ಕ್ರಿಯಾ. जिस क्रिया को कर्ता स्वयं न करके दूसरे को करने की प्रेरणा देता है उसे प्रेरणार्थक क्रिया कहते हैं. ಅಂದರೆ कर्ता का मतलब होता है ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೋ, ಯಾರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರು ತಾವೇ ಸ್ವಯಂ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ದೇನೆ ಬೇರೆಯವರು ಮಾಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಪ್ರೇರಣೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಇದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಿ, ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಮೂಲವಾಗಿ 2 ನಿಯಮಗಳಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ನಿಯಮ है मूल क्रिया के अंत में आना लगाकर प्रथम तथा वाना लगाकर द्वितीय प्रेरणार्थक क्रिया बना सकते हैं. ಅಂದರೆ
ಮೂಲ ಕ್ರಿಯೆಯ ಅಂತ್ಯದಲ್ಲಿ ಆನ ಅಂತ ಸೇರಿಸಿ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯೆ ಮತ್ತು ವಾನ ಅಂತ ಸೇರಿಸಿ ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯೆಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಎರಡನೇ ನಿಯಮ ಏನಂದ್ರೆ धातु के आरंभ में दीर्घ स्वर हो तो ह्रस्व में बदल कर प्रेरणार्थक रूप बनाते हैं. ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಧಾತು ಮೂಲ ಧಾತುವಿನ ಆರಂಭದಲ್ಲಿ ದೀರ್ಘ ಸ್ವರ ಇದ್ರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಹೃಸ್ವದಲ್ಲಿ ಬದಲಿಸಿ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ರೂಪವನ್ನಾಗಿ ಮಾಡುವಂತಹದ್ದು. ಈಗ ಮುಂದೆ ನೋಡೋಣ. ನಿಮ್ನ ಕ್ರಿಯಾ ಶಬ್ದೋಂಕೆ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ರೂಪ ಲಿಖಿಯೇ. ನೋಡ್ರಿ, ಕ್ರಿಯಾ ಇಲ್ಲಿ ಧಾತು ಶಬ್ದ ಇದೆ, ಕ್ರಿಯಾಪದ ಇದೆ, ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ, ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ. ನಾನು ಲಿಸ್ಟ್ ಔಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಧಾತು ಶಬ್ದ ಇಲ್ಲಿ ಕರ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮಗೆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಬಟ್ ನಾನಿಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಧಾತು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೆದಿದ್ದೀನಿ ಮಕ್ಕಳೇ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರೋದು ಕರ್ಣ ಅಂತ ಹೇಳಿ, ಅದರ ಧಾತು ಶಬ್ದ ಏನಾಗುತ್ತೆ? ಮೂಲ ಧಾತು ಕರ್. ಮಾಡು, ಮಾಡುವುದು, ಕರಾನ ಮಾಡಿಸುವುದು, ಕರ್ವಾನ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಹತ್ರ ಹೇಳಿ ಮಾಡಿಸೋದು. ಓಕೆ, ಇದರಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆ ಪ್ರಕಾರ ಫಸ್ಟ್ ಒನ್ ರೋ ಧಾತು, ರೋನಾ, ರುಲಾನ, ರುಲ್ವಾನ. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಚಲ್, ಚಲನ, ಚಲಾನ, ಚಲವಾನ. ಥರ್ಡ್ ಒನ್ ಜಗ್, ಜಗನ, ಜಗಾನ, ಜಗವಾನ. ಫೋರ್ತ್ ಒನ್ दे, देना, दिलाना, दिलवाना. फिफ्थ वन पढ़, पढ़ना, पढ़ाना, पढ़वाना. नेक्स्ट सेकंड मेन प्रश्न ಏನಿದೆ ಅಂದರೆ ನಿಮ್ನ ವಾಕ್ಯೊಮ್ಮೆ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ರೂಪ का प्रयोग कीजिए. ಇಲ್ಲಿ ಬ್ರಾಕೆಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನ ನೀವು ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಶಬ್ದವನ್ನಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಉಪಯೋಗಿಸಬೇಕು. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಹಮೇ ರಾಜು ಕೋ ಶಹರ್ ಮೇ ಘುಮಾನಾ ಹೈ. ಇಲ್ಲಿ ಮೂಲ ಧಾತು ಏನಿದೆ ಘೂಮ್ ಅಂತ ಹೇಳಿ, ಇದರ ಕ್ರಿಯಾಪದ ಘೂಮನ ಆಗತ್ತೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಇಲ್ಲಿ ಘುಮಾನ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯೆ. ನೋಡ್ರಿ, ನಾ ಹೇಳಿದ ನಿಯಮ ಆನ ಅಂತ ಸೇರಿಸಿ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ, ವಾನ ಅಂತ ಸೇರಿಸಿ ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ಗುಮಾನ, ಗುಮಾ ಆನ, ಗುಮಾನ, ಹೌದು ತಾನೆ? ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಬಚ್ಚೋಂ ಕೋ ಖೇಲ್ ಸಿಖಾನಾ ಹೈ. ಮೂಲ ಧಾತು ಪದ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಸೀಖ್, ಇದರ ಕ್ರಿಯಾಪದ ಸೀಖನ ಆಗತ್ತೆ. ಓಕೆ, ದೆನ್ ಥರ್ಡ್ ಒನ್ ರೇಣು ಕೋ ಆಜ್ ರಾತ್ ಜಲ್ದಿ ಸುಲಾನಾ ಹೈ. ಸೋನಾ, ಮೂಲ ಧಾತು ಸೋನಾ. ಓಕೆ ಚಿಲ್ಡ್ರನ್, ನೆಕ್ಸ್ಟು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇದು ಸೋ ಧಾತು ಪದ, ಸೋನಾ ಅನ್ನೋದು ಕ್ರಿಯಾಪದ ಆಗುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ. ಫೋರ್ತ್ ಒನ್ ತ್ಯೋಹಾರ್ ಕೆ ಲಿಯೆ ನಯೇ ಕಪಡೆ ದಿಲಾನಾ ಹೈ, ದೇನಾ, ಹೌದಾ? ಫಿಫ್ತ್ ಒನ್ ಬೂಢೋಂ ಕೋ ಖಿಲಾನಾ ಹೈ, ಖಾನಾ. ಓಕೆ, थर्ड में निम्नलिखित द्वितीय प्रेरणार्थक क्रियाओं से उचित वाक्य बनाइए. ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಕ್ರಿಯೆಗಳಿಂದ ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಸರಿಯಾದಂಥ ಒಂದು ಉಚಿತವಾದಂಥ ವಾಕ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಏನಿದೆ ಬನ್ವಾನ. ನೋಡ್ರಿ, ವಾನ ಸೇರಿಸಿದ್ರೆ ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಪದ ಅಂತ ಹೇಳಿದೆ, ಹೌದಾ? ಬನ್ ಮೂಲ ಧಾತು, ಬನನ ಕ್ರಿಯಾಪದ, ಬನಾನ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಪದ. ಇಲ್ಲೇನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಪದ ಬನ್ವಾನ, ಹೌದು ತಾನೆ? ಬಚ್ಚೋं से खाना बनवाना है. सेकंड वन खिंचवाना, कुएं से पानी खिंचवाना है. थर्ड वन करवाना, बहन से काम करवाना है. फोर्थ वन लगवाना, बच्चों से पेड़ पौधे लगवाना है. फिफ्थ वन लिखवाना, बेटे से माँ को खत लिखवाना है. बच्चों, यहाँ पर मैंने दो मेन प्रश्न छोड़ी हूँ. यहाँ पर शब्द पहली और जो वाक्य दिए हैं उनमें प्रश्न पूछा गया है, उसका उत्तर आपको लिखना है. आप ये एक्टिविटी खुद करने के लिए मैंने छोड़ दी है बच्चों. अभी मैं यहाँ पर इस पाठ के प्रश्नोत्तर भाग को यहाँ पर समाप्त कर रही हूँ बच्चों. थैंक यू.